पुणे से सटे चंदन नगर में आज सुबह 5:30 बजे के करीब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बस्ती में आग लग गई। इस आग में करीब 50 मकान पूरी तरह से जलकर खाक हो गए हैं। इस घटना में 2 लोग घायल हुए हैं, जिन्हें ससून अस्पताल में इलाज के लिए भर्ती कराया गया है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बस्ती में एक घर में शॉर्ट सर्किट के कारण आग लगी। ये आग बढ़ने लगी और पड़ोस के 50 घरों में फैल गई। इस आग की जानकारी दमकल विभाग को मिलते ही 15 गाड़ियां मौके पर पहुंची और 2 घंटों में आग पर काबू पा लिया। इसमें किसी प्रकार की हताहत की कोई खबर सामने नहीं आई है, लेकिन 2 लोग घायल हुए हैं और करीब 50 घर पूरी तरह से जलकर खाक हो गए हैं। आज साधारणतः पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास आमच्या कंट्रोल रूमला मेसेज आला होता की बाबासाहेब आंबेडकर वसाहत जी आहे चंदननगरला, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीला आग लागलेली आहे। सुदैवाने काय झालं की आमचं स्टेशन्स जवळ ऑन द वे मिळाल्यामुळे 5-7 मिनिटाला माझ्या गाड्या इथे पोहोचल्या। पहिल्याच ऑफिसरने सांगितलं की गाड्याची मदत लागेल। आम्ही लगेच गाड्या सोडल्या होत्या। वॉटर टँकर, काही प्रायव्हेट वॉटर टँकर्स आहेत, काही इथले स्थानिक समाजसेवक आहेत आणि सगळे इथले रहिवासी, या सगळ्यांनी मदत केल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या होणाऱ्या हानीपासून टाळता आलं। आता सध्या तरी कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे। आग पूर्ण विझलेली आहे। एक साधारणतः पहिला प्राथमिक अंदाज असा की 40 ते 50 झोपड्या तिथे आगीच्या भक्षाने पडल्या, पण मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडर्स जे आहेत ते सिलेंडरचे स्फोट होत होते। त्यामुळे फायर फायटर्सना खूप दक्षतेने काम करायला लागत होतं। एकाच वेळेस आमचा प्रयत्न असा होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आग जास्त पसरू द्यायची नाही, म्हणून 4ही साईडने आम्ही गाड्या लावल्या होत्या आणि ते कंट्रोल बर्निंग करत ती आम्ही आग विझवलेली आहे आणि आता आग पूर्ण विझलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण हानी वाचू शकलेलो आहे। 4 दिवसापूर्वीच आम्ही त्याच्यात असं डिसिजन केलं की साधारणतः 15 मे पर्यंत आपण ते स्टेशन चालू करणार होतो आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही यंत्रणा जी आहे, कारण तिथे सिव्हिलची काही कामं बाकी होती, इलेक्ट्रिकची कामं बाकी होती, ते अजूनही चालू आहेत आणि आमचं आता ऑलरेडी आम्ही त्याच्यासाठी मॅनपॉवर वगैरे पण सगळं प्लॅनिंग केलेलं आहे। पण आता जे खराडीचं जे फायर स्टेशन आपण जे म्हणतोय त्याच्यापेक्षा माझा आता इथला जो येणारा रिस्पॉन्स होता, इरोड्यावरून जो येणारा रिस्पॉन्स होता तो खूप जवळचा होता। त्यामुळे ती जी तो काही विषय नव्हता की त्याच्यामुळे ती आग पसरली। उलट मला हायवे टू हायवे येता आल्यामुळे माझ्या गाड्या लवकर पोहोचलेल्या आहेत। नाही, काय होतं की प्रत्येक गाडीची एक कॅपॅसिटी आहे। साधारणतः प्रत्येक गाडीमध्ये 4000 लिटरचं पाणी असतं आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आग असते आणि हीट होते तेव्हा पाणी मारल्यावरती ते इव्हॅपोरेशन पण होतं। दुसरी गोष्ट अशी की आमच्या गाडीचा जो पंप आहे त्या पंपाची कॅपॅसिटी आहे 2250 लिटर पर मिनिट। म्हणजे जर आपण 4000 लिटरची जर टाकी धरली तर 2250 लिटरचा जर विचार केला तुम्हाला लक्षात येईल की काय अवस्था आहे। अशा परिस्थितीमध्ये ती आग विझवणं आणि 15 गाड्यापेक्षा जास्त गाड्या इथे फायरच्या गाड्या होत्या, प्लस एक कमीत कमी 8 ते 10 प्रायव्हेट वॉटर टँकर्स होते। त्यामुळे पाणी सफिशियंट मिळालं आणि गाड्या सगळीकडे असल्यामुळे पाण्याची कमतरता नव्हती आणि म्हणूनच आजचं जे आग म्हणजे आग पसरू दिली नाही त्याचं सगळ्यात मोठं यश हेच आहे की मॅनपॉवर, गाड्या आणि पाणी हे मुबलक उपलब्ध झालं। सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आता लक्षात घ्या की गाड्या गेटपर्यंत आल्यात पण आतमध्ये आम्हाला पोहोचता येत नाही, कारण काय रस्ते सगळे ब्लॉक होतात। रस्ते ब्लॉक होतात। दुसरी गोष्ट अशी की शेजारी लागले आतमध्ये पण, म्हणजे जिथे आपल्याला चालायला जागा नाही तिथे मोटरसायकल पार्क आहेत। ज्या ठिकाणी आपण रस्ता करतो, जो रस्ता छोटा मोठा रस्ता आहे तिथे मस्त सगळे स्टँड बिन टाकून सगळं पॅक केलं, म्हणजे माझी गाडीचा आतमध्ये जायला रस्ता नाही आहे। त्यामुळे स्टेशन जवळ असलं किंवा काही जवळ असलं तर जोपर्यंत आपण एक काळजी घेत नाही की बाबा ही माझ्या सुरक्षेसाठी मी काहीतरी केलं पाहिजे, तोपर्यंत कुठली यंत्रणा शासनाची त्याच्यावरती लिमिटेशन्समध्ये काम करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।